वीकेंड आणि वीकेंडच्या दिवसामध्ये आपण पाहताय आज या स्पर्धेचा अंतिम दिवस। चला लगेचच दोन्ही संघ पण रेडी राहा। श्रेयांश अँड गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स विपक्ष महेश स्पोर्ट्स शेलगर अशी लढत। आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला आवाज सेकंड पुढच्या इनिंग मध्ये ऐकायला मिळेल। आमचे समालोचक दीपकजी पाटील। बघा ऋषी नाईक यांची बॅट, त्या बॅटला आतापर्यंत 6000ची बोली लागली ऑक्शन मध्ये। अजून कोण इच्छुक असेल, खरं तर हे पैसे डायरेक्ट गोरगरिबांसाठी पोहोचतील, एका एनजीओला दिले जातील। आणि ऋषी नाईकची बॅट म्हटली की ज्या बॅटने खरं तर अनेक अर्धशतकं साकारली, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गेले कित्येक वर्ष ज्याने भरीव कामगिरी केली आहे तो ऋषी नाईक, त्याची ही बॅट आहे। जर कोणाला ही बॅट पाहिजे असेल तर 6000 प्लस तुम्हाला बोली लावावी लागेल। ऑलरेडी 6000ची बोली लागली आहे। समीर शेठ पाटील, आशिष दादा पाटील यांना आपण पाहत आहे। खरं तर अमरदीप कडू असतील आमचे आयोजक, सर्वांचं नक्की स्वागत। धन्यवाद। आपण जाऊया पुन्हा एकदा दीपकजी पाटील यांच्याकडे। चला पंच, सामना सुरू होतोय। ऑफ विकेट डाऊन। पहिल्याच बॉलवर मोठा हादरा सहन करावा लागेल। जीत कोचचा पहिलाच ड्रीम बॉल आणि सुदेश साळुंके सगळ्यात महागडा खेळाडू, तब्बल 20,000 पॉइंट्सने खर्चून घेतलेला खेळाडू, खातही उघडू दिलं नाहीये। सुपर 8च्या या लढतीमध्ये काय दिमागदार एंट्री केले। जीत कोचचा पहिलाच बॉलवर सुदेश साळुंके बाद। सुपर 8चा जो मागचा सामना झाला होता, जय साई शक्ती खारकोपर विरुद्ध खारकोपर किंग्स, या सामन्यामध्ये सामनावीर ठरलाय दीपराज कोळी। काय त्याचा परफॉर्मन्स काय? ज्यानं एक षटक फेकलं होतं, त्यामध्ये 6 रन देऊन 1 गडी बाद केला होता, तो ठरतोय सामनावीर दीपराज कोळी। बाळकृष्ण मामांच्या शुभ हस्ते त्याचा सामनावीर देऊन महेश स्पोर्ट्स शेलगर संघाची दमदार सुरुवात मात्र पाहायला मिळाले। जीत खोत तेज तर्रार वेग, परंतु यष्टांच्या पाठीमागे मात्र कुशल भगतचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल। पहिल्यांदा हातामधून टॉस झाला होता, नंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र तो चेल टिपण्यात आला, दर्जेदार चेल। नवीन बॅटर पॅडी, लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, मिडॉनला बीट करत बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगवान स्ट्रोक, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल। 4 धाबांवर करता आणि चौकारण मात्र बामणडोंगरी ब्लास्टर टीमचा श्री गणेशा। चला नेक्स्ट मॅच असेल ती निलेश 11 जावळे विनर्स आणि गव्हाण योद्धा। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत। आज जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीची पहिली मॅच पेंधरच्या मैदानावर आहे। तेजस मात्रे प्लेयरशी जुळवाजुळव त्याच्यामध्ये थोडेसे व्यस्त आहेत।
चांगला बॉल यावेळेस मात्र फुल लेंथ होता. खोलवर टप्प्याचा हा चेंडू, इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. लॉंग चेस फॉर लॉंग ऑफ फिल्डर पोहोचलाय तोपर्यंत. मात्र इकडे पाहूया थ्रो चांगला कलेक्ट केला. जीत खोत थोडा कॉन्फिडंट वाटतोय. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले. पीटीसी लाईव्हची टीम वर्क करेल. तिसरे पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु पहिल्यांदा रन घ्यायची दोघांनी ठरवलं, परंतु पुन्हा एकदा मागे फिरलं. आपण पाहतोय भानुदास म्हात्रे आणि प्रदीप खारकर. थोडंसं फलंदाज बाद. जीत खोतला क्रेडिट द्यावं लागेल. ज्या पद्धतीनं त्यानं तो थ्रो कलेक्ट केलाय सोपं नव्हतं. एकतर उंच असा खेळाडू, त्याच्यामध्ये उंच उडी मारत त्यानं तो चेंडू अडवला आणि त्याच वेळेला त्याच सेकंदाला मात्र चेंडू स्टंपला लावण्यात आला. महत्वाची विकेट पहिल्यांदा सुदेश साळुंखे, त्यानंतर पॅडी. प्रदीप खारकर बाद झालेत. भानुदास म्हात्रेच्या साथीला आता मात्र नवीन फलंदाज ऋतिक पाटील मैदानामध्ये दाखल. 5 वर दुसरा धक्का दिलाय. सुपर बॉलिंग फ्रॉम जीत खोत. हलक्या हातानं कटकण्याचा प्रयत्न. भानुदासला लढावं लागेल या मॅच मध्ये. डॉट बॉल. दोनही बामणडोंगरीचे खेळाडू सध्याच्या घडीला एकाच संघामधून खेळतात ग्रामीणचं क्रिकेट. आणि त्याच वेळेला यावेळेस रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न आणि बॉलला पाठवलंय ते सरळ बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री त्यांच्या दिशेनं. एक नजाकत भरा स्ट्रोक भानुदासच्या बॅटमधून येतोय. चौकार. तर देव डाकी आमचे समालोचक मित्र, त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. तर न्हावा ग्रामपंचायतीच्या सदस्या अनिशाताई ठाकूर आणि अनिशाताई पाटील आणि कोमल ठाकूर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. आमच्या समवेत ॲडव्होकेट जयेश गरत आहेत, जग्गाबाई. या स्पर्धेमध्ये त्यांचं सुद्धा समालोचन ऐकायला मिळालं. एक भारदस्त आवाज खरं तर त्यांचा राहिलाय. जीत कोचच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत आणि ही एक चांगली सुरुवात म्हणता येईल महेश स्पोर्ट्स शेलगर संघासाठी. रोहन पाटील आलाय. दुसरं षटक. चेंज ऑफ पेस होता. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल लॉंग ऑफला अगदी सीमा रेषेलगत झेल टिपलाय त्या ठिकाणी. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल तो श्रेयांश गौरांश बामणडोंगरी ब्लास्टर टीमला. रोहन पाटील
मोराबे गावचा गोलंदाज, पहिल्या चेंडूवर ऋतिक पाटील तोही मोराबे गावचा फलंदाज आणि त्याचा झेल टिपला आदेश तोही मोराबे गावचाच खेळाडू. पहिल्या चेंडूवर मात्र सफलता मिळाले. सुरुवात चांगली करून दिली जीत खोतनं. 9 धावा देताना 2 फलंदाज त्याच्या ओव्हरमध्ये बाद झाले. 1 विकेट त्याला मिळाली. रोहन पाटीलला सुद्धा चांगली सफलता मिळाली. परंतु मयूर पाटील आलाय. ह्या जोडीला आता मात्र जगाबाई काहीतरी करावं लागेल, कारण हे 2 फलंदाज असे आहेत की इथून या मॅचचं स्वरूप थोडंसं बदलू शकतील. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका स्क्वेअर लेकडे जात असताना थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु एकच धाव घेतली गेले. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल 10 या आकड्यावर. 10 ऑन अ बोर्ड. UNPL 6वा पर्व नाव्याच्या मैदानावर मात्र ही स्पर्धा यशस्वीतेनं संपन्न होत असताना आज या स्पर्धेचा 4था आणि अंतिम दिवस आहे. पुढच्या वर्षी ही स्पर्धा तुम्हाला शेलघरला नाईट व्हर्जनमध्ये पाहायला मिळेल. आदित्य भगत, महेश स्पोर्ट्स शेलघर आयोजनाच्या भूमिकेमध्ये असतील. गतवर्षी त्याच मैदानावर नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली होती. यंदाचं डेचं हे वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी रजिस्ट्रेशन फी जी आहे खेळाडूंसाठी ती सुद्धा कमी असणार आहे. 100 रुपये नाममात्र, कारण जवळजवळ आपण पाहिले तर 700 रुपयाचा ड्रेस आहे ऑलमोस्ट, तोही ब्रँडेड. आज आत्तापर्यंत आपण 500 रुपये रजिस्ट्रेशन फी घेत होतो. हो, चांगली गॅप शोधले. बॅकफुटला जाऊन कट केलाय. गलीमधून बॉल काढलाय. चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता येतोय चौकार. सध्याच्या घडीला जयजी किती दडपण असेल भानुदासवर, कारण अगोदर 3 फलंदाज बाद झालेत आणि या सिच्युएशन मध्ये कॅप्टन आहे. संघाला बक्षीस प्राप्त करायचं आहे, सुपर 4 पर्यंत पोहोचवायचं आहे. पण भानुदास जर बघितला तर बामणडोंगरी संघाचा असा खेळाडू आहे का जो दडपणा खाली खेळून खेळून मोठा झालाय, ज्याने याच्यापेक्षा मोठे मोठे आव्हान म्हणजे पार केलेत, सर केलेत बामणडोंगरी संघासाठी. तर तो नक्कीच म्हणजे त्याला तेवढी एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटची एक आयडिया आहे की काय कोण गोलंदाज कसं खेळलं पाहिजे, सध्याचा आपला रन काय आहे, येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये आपण किती करू शकतो याचा अंदाज त्याला नक्कीच असेल. त्याचमुळे तो जरा एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटच्या दिशेने एक सिंगल डबल डॉट खेळत नाही आहे, एखादा 4 खेळतोय. कारण तो भानुदास असा प्लेयर आहे की जर एखादा बॉलरच्या याच्यात जर परिस्थिती तशी आली तर 3 ते 4 षटकारी लगावण्याची त्याची ताकद आहे. पण तो सध्या नो रिस्क क्रिकेट खेळत आहे. अगदी अगदी आत्तापर्यंत आपण पाहिलं तर भानुदासला अगदी सॉफ्ट हँडेड खेळताना पाहिले, कट करताना पाहिलं आपण, चेंडू हळवारपणे खेळताना पाहिलं. कारण आता त्याला कळून चुकले, त्याला शेवटपर्यंत राहायचं. हे पिक्चर क्लिअर आहे. धावा झाल्या ते आत्तापर्यंत 15 आणि त्याचमुळे थोडीशी नरमाईची भूमिका आपण म्हणतो, थोडंसं संयम मात्र बाळगलाय त्यानं खेळपट्टीवर, कारण कॅप्टन नॉक त्याला खेळायचं आहे या मॅचमध्ये. रोहन पाटील लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ कडे जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आदेश. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 3 गडी बाद 16 धावा. याच 8ची सरासरी आहे. 8च्या सरासरीनं धावा जमवल्या तर 32 होऊ शकतील, परंतु या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर त्याहीपेक्षा जास्त रनरेटनं धावा काढाव्या लागतील. सध्याच्या घडीला यंदाच्या हंगामामध्ये महेश स्पोर्ट्स शेलघर संघ चांगला परफॉर्मन्स मात्र प्रत्येक मॅचमध्ये या संघानं दिलाय आणि त्याचमुळे इकडे निदान 40-42 म्हणजेच काय तर या 2 ओव्हर्समध्ये थोडंसं बॅट हवेमधून खेळावे लागेल. तुम्हाला फटके मोठे स्ट्रोक्स बनवावे लागतील आणि त्याचबरोबरीनं विकेटसुद्धा जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कारण या अगोदर सुदेश साळुंके, प्रदीप खारकर, ऋतिक पाटील ही मंडळी बाद झालेत आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर भानुदास आणि मयूर पाटील दोनही चांगले फलंदाज आहेत आणि त्याचमुळे या दोघांना शेवटपर्यंत लढा द्यावा लागेल. आणखीन एक फलंदाज. खरं तर काल जेव्हा नावेगाडीचा संघ होता असं वाटत होतं सगळ्यांना संजय शेठ ठाकूरचा संघ जिंकेल, परंतु आशिष
आशिषनं ती बॅटिंग केली होती शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर तो सामना झपकन फिरवला त्याच्या 2 मोठ्या फटक्यानं. त्यामुळं तो एक खेळाडू अजूनही स्क्वॉडमध्ये असेल, विस्फोटक खेळाडू आशिष म्हात्रे. परंतु पाहूया विनय कोळीच्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर 1 धाव येऊन धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर. दोन षटक 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 17. स्ट्राईक एंडला असणार आहे कर्णधार भानुदास. तोच भानुदास उर्वरित 11 चेंडूमध्ये संघाला कुठपर्यंत घेऊन जाईल. भानुदास इरादे स्पष्ट करताना स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारलेला हा चौकार, 2 बाउन्स जाणारा हा चौकारांशी धावसंख्या जाते 21. चांगला पूल पाहायला मिळाला. वॅकंट एरिया होता स्क्वेअर लेगला आपण पाहिलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना सुद्धा पुरेपूर प्रयत्न केले, परंतु भानुदास थोडासा खालून खेळतोय, मोठ्या फटक्यांसाठी जात नाहीये षटकारासाठी, कारण त्याला कुठेतरी ती भीती आहे, कारण प्रमुख फलंदाजांचं योगदान असतं तर ते मिळालेलं नाही या मॅचमध्ये. त्यामुळे पूर्णपणे जबाबदारी घेताना दिसतोय सध्याच्या घडीला. ऑन साईडला यावेळेस मात्र टर्न करण्यात आलाय मिडविकेटकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. रोहन थोडंसं चाचपडतं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु 1च धाव, सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 22 धावा. विनय कोळीला आपण पाहतो या षटकामध्ये 3रं षटक टाकताना. यानंतर सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या, ज्याच्यामध्ये निलेश शिलेबन चावळे विनर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये गव्हाण योद्धाच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. ओ डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेला फटका, लॉंग ऑफला झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का, उलव्याचा मयूर पाटील यावेळेस मात्र मैदान सोडेल. 22 या धावसंख्येवर श्रेयस गौरांश इलेव्हन बामणडोंगरी ब्लास्टर्स संघानं 4था फलंदाज गमावलाय. आशिष म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालाय. त्याचा खेळ उत्तम राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एका मॅचमध्ये तर संपूर्णपणे संघाला पुढे क्वालिफाय करण्यासाठी त्याच्या बॅटिंगची मदत झाली. विस्फोटक खेळाडू आहे, तरघर गावचा खेळाडू. आणि समोर विनय कोळी. थोडासा खाली राहिला होता हा चेंडू, कदाचित बॅटची कडा घेऊन पाठीमागे जात असताना कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चांगले षटक आतापर्यंत हाताळलंय. पहिल्या 5 बॉलमध्ये विनय कोळी या गोलंदाजानं अवघ्या 6 धावा दिल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 9 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा आल्यात. दुहेरी आकड्यामधलं षटक होणार का? सोडून दिला होता हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. गणेश पाविस्कर, दीपक बोराडे, बॉस नीरज राणावत पॅनल स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गणेश पाविस्कर सर अगदी सकाळी लवकर आले क्रीडांगणावर, कारण नीरज राणावत, दीपक बोराडे मोठी स्पर्धा कव्हर करत होते. ग्रामीण धमाका त्या ठिकाणी पंचांचं कार्य पाहिले त्यांनी. अजून एक व्हाईट बॉल. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी इकडे मात्र 2 व्हाईट बॉल विनय कोळीनं टाकलेत. ह्या धावा बऱ्याच वेळेला महागाच्या ठरतात, कारण शेवटच्या चेंडूनं षटक संपवणं फार गरजेचं असतं. परंतु अशा वेळेला काहीतरी वेगळं करायचं, कुठेतरी विकेट घ्यायला जायची का, अशा वेगवेगळ्या गोष्टी मनामध्ये येतात आणि त्यामध्येच दिशाहीन चेंज ऑफ पेस होता, भिरकावून दिलाय. हेच घडतं बऱ्याच वेळेला व्हाईट बॉल केल्यानंतर. आणि एक चांगला करारा जबाब दिलाय तो आशिष म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दमदार षटकार.
आपण पाहिलं तर नवीन येणारा फलंदाज खेळपट्टीवर होता आणि चांगली बॉलिंग झाली होती 5 बॉलमध्ये. बऱ्याच वेळेला काय होतं, वाईट बॉल अशासाठी टाकायचे नाहीत की वाईट बॉल झाल्यानंतर थोडंसं ती उसंत मिळते फलंदाजांना, तो थोडासा वेळ मिळतो. धाबा झाल्या ते आत्तापर्यंत 30 धाबा 3 ओव्हर्समध्ये. आणि ती लाईन आणि लेंथमध्ये जेव्हा असतो त्या लईमध्ये गोलंदाज असतो तो मोमेंटम कुठेतरी तोडला जातो आणि त्याचाच फायदा मात्र प्रतिस्पर्धी टीमला होत असतो आणि तेच घडलं. डान्स पाहूया आपण PTC लाईव्हच्या माध्यमातून. आमचे प्रेक्षक वर्ग आपल्या TV स्क्रीनवर खारकोपरचे आहेत. कमाल डान्स आहे. संदीप आहेत आणि दाद्या आहेत आय थिंक. आहा, आपल्या TV स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. UNPL मध्ये एक वेगळी मजा मनोरंजन करत असताना चौथ्या षटकाकडे जाऊया आपण. 3 ओव्हर्समध्ये 30 धाबा झाल्यात. हा सामना जिंकायचा असेल बामणडोंगरी ब्लास्टर्सला. जगाबाई काय वाटतंय, किती धाबा अजून व्हायला हव्यात, कारण हे चौथं आणि अंतिम षटक असेल. दीपक सर, जर बघायला गेलं तर आता सध्या 3 षटकांमध्ये 10च्या सरासरीनं 30 रन झालेले आहेत. इथं जर एक खेळण्यासाठी आपण जरी म्हटलं तरी रन कमीत कमी एक 44 ते 45च्या आसपास जरी रन झाल्या तर त्यांच्याकडे देखील सुदेश भानुदास सारखे एक अनुभवी गोलंदाज आहेत, ज्यांच्याकडं थोडासा एक अनुभव किंवा त्या धावसंख्येला साजेशी गोलंदाजी करण्याची कुवत असलेले गोलंदाज आहेत. त्यामुळं त्या गोलंदाजांसाठी काहीतरी आता भानुदास जो 6 चेंडूंमध्ये 14 धावांवर खेळतोय, त्याला स्वतःच्या खांद्यावरती एक जिम्मेदारी घेऊन हे 7 चेंडूमध्ये 15 रनच्या आसपास खेळ करावा लागेल. दीपक सर, आडव्या बॅटनं हा स्ट्रोक, परंतु सौरभ कडूचं सेलिब्रेशन पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर इकडे मात्र फलंदाज बाद झाला. कॅप्टन दीपाट कर्णधाराची इनिंग मात्र संपुष्टात आणले. ती शेलगरचा गोलंदाज सौरभ कडून. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गव्हाण योद्धाच संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे, तर निलेश 11 जावळे विनर्स संघाचा कर्णधार प्रसाद घरत याला नाणेफेकीसाठी कॉल करण्यात येत आहे. यानंतरचा होणारा पहिला सेमीफायनलचा सामना निलेश 11 जावळे विनर्स विरुद्ध गव्हाण योद्धाच. मोठा अडथळा दूर काढलाय. खरं तर भानुदास सुरुवातीपासूनच थोडंसं संयमाची भूमिका घेत होता, परंतु जशी चौथ्या षटकाला सुरुवात झाली पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी गेला. हा चेंडू सरळ पायावर आदळला. लेग बिफोर द विकेट. पायचीत सापडलाय. आणखीन एक धक्का लागेल बामणडोंगरी ब्लास्टर टीमला. शेलगरचा गोलंदाज सौरभ कडूला मात्र मिळते ही दुसरी सफलता. आल्या पावली माघारी परतावा लागेल. लखन नाईक LBW बाद. सुपर बॉलिंग ऑन हॅट्रिक नाव सौरभ कडू. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जीत कोचचा हा गोलंदाज. चौथ्या षटकाची जबाबदारी सौरभ कडूवर दिली जीतनं आणि काय गोलंदाजी केले. पहिले कॅप्टनला मात्र बाहेर काढलं आणि त्यानंतर मात्र लखन. या अगोदर सुद्धा एक विकेट हॅट्रिक ज्या खेळाडूच्या नाबावर आहे तोच सौरभ कडू दुसरी विकेट हॅट्रिक घेण्याच्या तयारीत. फटका फसलाय.
बॉल हवेमध्ये होता, पहा क्षेत्ररक्षक नव्हते त्या ठिकाणी, अन्यथा काय चेंडू टाकला होता. संधी क्रिएट केली होती, निर्माण केली होती या चेंडूवर. शेवटच्या षटकात निर्णायक गोलंदाजी करताना सौरभ कडू. सूरज ठाकूर यांनी जर 2 षटकार लगावले तर साईराज ठाकूर यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. स्ट्रोक चांगला यावेळेस, मात्र लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून वेगानं निघालाय. आशिष मात्रेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चांगला स्ट्रोक. 4 रन. चला, निलेश येळवण जावळे विनर संघाचा कर्णधार प्रसाद घरत नाणेफेकीसाठी यायचे. पहिला सेमीफायनलचा सामना असणार आहे गव्हाण योद्धाज विरुद्ध निलेश येळवण जावळे विनर्स. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज घेतली आणि यष्टीरक्षकाकडे मात्र चेंडू जात असताना कुशलनं टिपला एक उत्तम झेल आणि आशिष मात्रेचा खेळ समाप्त झालाय. आशिष मात्रेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अगदी शेवटला तो फलंदाजी करायला आला. म्हणजे शेवटचे 3 चेंडू 4 चेंडू एवढेच चेंडू त्याला मिळालेत आणि त्याच्यामध्ये या मॅचमध्ये सुद्धा 4 बॉलमध्ये 10 धाबा. एका मॅचमध्ये आय थिंक 3 बॉलमध्ये आपण पाहिलं तर त्याला 11 धाबा करताना, त्याच्या अगोदर 4 बॉलमध्ये 13 धाबा. म्हणजेच काय स्ट्राईक रेट सुद्धा जो आहे तो 250-300च्या आसपास त्याचा राहिला आहे, परंतु चेंडू त्याला कमी मिळाले. तिसरी विकेट सौरभ कडूच्या नावावर या ओव्हरमध्ये. शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटचा चेंडू आता मात्र असेल 35/7 ही धावसंख्या पाहायला मिळते. लास्ट बॉल. सौरभ कडू मात्र कसा टाकणार की नवीन येणारा फलंदाज त्याच्या बॅटमधून जाता जाता एखादा मोठा स्ट्रोक पाहायला मिळणार. लोवर फुल टॉस बॉल यावेळेस मात्र मिड विकेटकडे वळवलाय. लॉंगॉनचा फिल्डर वेगानं त्या ठिकाणी पोहोचलेत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी होत असताना आणि 2 धाबा मिळतील. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 37 या आकड्यावर. 37 रन्स फायनल टोटल. 38 धाबांचं लक्ष महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला इकडे सुपर 4 मध्ये दाखल होण्यासाठी 38 धाबा करायच्या आहेत. चला, ओल्वे नोड प्रीमियर लीग 2025 मधील पहिला सेमीफायनलचा सामना होतोय. निलेश येळवण जावळे विनर्स विरुद्ध गव्हाण योद्धास. या 2 संघांमध्ये आता नाणेफेकी होणार आहे. नाणेफेक होणार आहे. चिंतामण भगतजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कोल पार पाडणार आहे. निलेश येळवण जावळे विनर संघाचा कर्णधार प्रसाद घरत याला 3रा कॉल जातोय. जरा लवकरात लवकर यायचं आहे. तर जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी आदरातिथ्य करूया. या ठिकाणी उपस्थित झाल्यात नाभा ग्रामपंचायतीच्या सदस्य अनिशाताई पाटील, त्याचप्रमाणे कोमलताई ठाकूर. दोनही मान्यवरांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. अनिशाताई पाटील ज्या नाभा ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत त्यांना विनंती आहे की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. उल्बे नोड प्रीमियर लीग 6वं पर्व नाव्याच्या मैदानावर संपन्न होत असताना आणि प्रत्येक पाहुण्यांचं आदरातिथ्य या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. अतिथी देवो भव. आणि खास करून उल्बे नोड प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये या मैदानावर नाव्याच्या मैदानावर महिला ब्रिगेडची उपस्थिती सर्वात जास्त लाभली. पहिल्या दिवशी आपण पाहिलं सगळ्याच प्रतिष्ठित महिला भगिनी, ग्रामपंचायत सदस्य सगळ्याच या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या आणि एक वेगळी शोभा आमच्या स्टेजला या व्यासपीठाला येत असते. त्यानंतर कोमलताई ठाकूर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, नाभा ग्रामपंचायतीचे सदस्य. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सर्वांचं सहर्ष स्वागत. हे प्रामुख्याने आपल्याला दिसलं या स्टेजवर ज्या महिला रणरागिणी, महिला ब्रिगेड ज्यांची लक्षणीय उपस्थिती आणि त्यांचं यथोचित मानसन्मान आमच्या UNPL कमिटीतर्फे केला जातोय. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे.
तर जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. सेमीफायनल मध्ये कोणता संघ दाखल होणार आणि जो संघ जय साई शक्ती खारकोपर या संघाच्या विरोधात खेळणार, परंतु त्यापूर्वी टॉस केला जातोय. निलेश 11 जावळे विनर्स आणि गव्हाण योद्धाच उपांत्य फेरीचा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथून लढतीतील विजेता संघ UNPL 6व्या पर्वाच्या फायनल मध्ये खेळताना दिसेल. तर गव्हाण योद्धाजने टॉस जिंकलाय. चला बॅट्समन पाठवा, क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. आणि जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. जशी होईल या इनिंगला सुरुवात ऐकूया पुन्हा एकदा मच्छिंद्रजी पाटील सर यांचा आवाज. आपल्या इथं स्टेजवरती उपस्थित चिंतामणजी भगत यांचं सत्कार स्वागत केलं जाते. आपले कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. फिर एक बार रुक करेंगे मैदान के पर. बहुत बहुत शुक्रिया दीपक पाटिल सर. चलेंगे मैदान के पर, हमारे साथ जगह भी जुड़ चुके हैं. स्वागत है आपका. दोपहर का खाना खाने के बाद सुस्त नहीं रहना, आपको चुस्त रहना मैदान के अंदर, क्योंकि सुस्त रहोगे तो प्रतियोगिता से बाहर जाना होगा. अगर तंदुरुस्त रहोगे मैदान के पर जीतने का अवसर बन सकता है. दोपहर का सत्र 2 बजकर यानी कि 2:30 बज चुके हैं और दोपहर का सत्र में सभी काम फिर एक बार स्वागत करना चाहेंगे. कहीं भी मत जाना, देखते रहना. उल्वा नोट प्रीमियर 2024 का 24 के बाद 25 का शानदार संस्करण अध्याय 6 आपके सामने पेश है और हम आपके खिदमत में हाजिर है. ये आज कयामत की शाम होगी मैदान के ऊपर शाम के वक्त में, और जश्न की भी शाम होगी. जीत के लिए 38 का लक्ष्य. 4 ओवर का मुकाबला. पहली टीम थी इस प्रतियोगिता में सुपर 4 में क्वालिफाई हो चुके हैं नीलेश 11 जावले विनर्स. दूसरी टीम गव्हाण योद्धा. तीसरी है जय साई शक्ति खारकोपर टीम और चौथी अब इसका इंतजार करेंगे. पहले गेंद ऑन साइड में गेंद को स्टेयर करते हुए आपके जो दिशा देते हुए फुल टॉस थी. एक रन पूरा दूसरी की तमन्ना थी और देखते 2 रन पूरे करते हुए. मुझे क्रिकेट काफी अच्छी लगी जगह. पिछले 4 दिन में जो क्रिकेट देखी हमने उल्वा नोट प्रीमियर लीग की, ये अक्लमंदी क्रिकेट हमने देखी मैदान के ऊपर. कंट्रोल गेंदबाजी देखी, अच्छी बल्लेबाजी देखी, शानदार फील्डिंग का मुजाहरा देखा, सब कुछ देखा हमने मैदान के ऊपर. हम भी दीवाने बन चुके हैं उल्वा नोट प्रीमियर लीग के. ऑन साइड में फाले को क्लियर किया. कमाल की टाइमिंग, गेंद सीमा पर 6 रन. अनिकेत कोहली के बल्ले से निकलता हुआ शानदार छक्का, लाजवाब यहाँ पर टाइमिंग था, बढ़िया तैयार थे बल्लेबाज. ओ पहले बल्लेबाज ने बल्ले का मुंह खोला, उसके बाद बंद किया जल्दी. एक रन मिलेगा दूसरी की तमन्ना थी, लेकिन धीरे धीरे 2 रन भी पूरे करते हुए. अच्छी क्रिकेट, क्या चूस क्रिकेट मैदान के ऊपर. मैंने पहले जिक्र किया था कि दोपहर के खाना खाने के बाद आपको चूस रहना है, न बल्कि सुस्त रहना है. और क्या क्रिकेट मैदान के ऊपर. जितनी बल्लेबाज की यहाँ पर बल्लेबाजी इतनी है, उतनी दौड़ी भी विकेटों के बीच अच्छी है. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 2 से फुल स्कोर में इजाफा हुआ और टीम का स्कोर जा पहुंचा पर 10 रन के ऊपर. बाबू जी लवकर फीड करा. 10 रन के ऊपर स्कोर बढ़ाता हुआ जीत के लिए 38 का लक्ष्य. एक और स्लॉग स्लिप दिखाते हुए फाले के रीजन में कपल ऑफ द बाउंसेस, गेंद सीमा पर, बेहतरीन शॉट, सीधा 4 रन. दम तो है इस बल्लेबाज ने, क्या दमखम है मैदान के ऊपर. 4 गेंदों में उन्होंने रन यहाँ पर लाजवाब बल्लेबाजी करते हुए. फाइन लेग उनका जो स्ट्रॉन्ग जोन है उस जोन में उन्होंने शानदार बल्लेबाज की. और अब तक टीम का स्कोर हम पर लगातार हवा से भी तेज बढ़ता हुआ. जितनी तेज हवा उतना स्कोर बढ़ा आगे बढ़ता हुआ.
14 पर ये देखिए सम्मान दिया गेंद को, जड़ में गेंद थी, जानते इस गेंद को मिस करेंगे तो यहाँ पर आउट होने की संभावना बन सकती है। इस बल्लेबाज के बाद जितना हुनर है उतनी अक्लमंदी क्रिकेट भी खेलने की क्षमता है, और जितना इस मैदान के ऊपर उन्होंने रन बनाए उतनी मैदान के ऊपर संयम भी बरका है। लाजवाब बल्लेबाजी। 5 गेंदों का खेल समाप्त हुआ, टीम का स्कोर है 15 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। आपकी बार खेल दिया इस गेंद को, लगा पर खिलाड़ी मौजूद है, आसान सा कैच बनेगा, पहले विकेट का नुकसान। 15 पर पहला विकेट। बंद आसमाती के ओवर का समापन हुआ। 5 गेंदों में 15 रन बने और 6 गेंद में यहां पर 15 रन बने, यानी कि अंतिम गेंद के ऊपर जो यहां पर विकेट गिरी है जिसके कारण भानदास की वापसी हुई, लेकिन रनों को नहीं रुका पाया। मैं तारीफ करूंगा बल्लेबाज अनिकेत कोहली की, जिन्होंने 5 गेंदों में 2 चौके लगा, एक छक्का एक चौका लगाने के बाद उन्होंने अपने टीम के लिए 15 रन बनाए, यानी कि हर गेंद के ऊपर 3 से अधिक रन बनाकर 300 का बैटिंग रन मेंटेन किया। हम कितने फॉर्म में, हमारे लिए क्रिकेट कितनी आसान है और हम क्या कर सकते हैं मैदान के ऊपर, इसका जीता जागता उदाहरण दिखा। ओवर का बाद समापन, एक ओवर का समाप्त कर टीम का स्कोर है 15 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का आगाज, गेंदबाज में तब्दीली होती हुई दूर वाली छोर से गेंदबाज के लिए तैयार होंगे। जीत के लिए 38 का लक्ष्य है, अब समीकरण बनेगा 18 गेंदे 23 की आवश्यकता। शानदार माहौल, लाजवाब प्रतियोगिता, चमचमाती चांदी की ट्रॉफी और खिलाड़ियों की भी चांदी चांदी, क्योंकि ये है सफर उलवान और प्रीमियर लीग का शानदार, यादगार और जानदार सफर। नूर की शुरुआत, गेंदबाजी में तब्दीली, गेंदबाजी में आते हुए दूर वाली छोर से धीरज पाटिल। क्या धीरज रखकर गेंदबाजी करेंगे या फिर बल्लेबाज पर्दाफाश करेंगे? नेट नंबर बल्लेबाज पहुंचते हुए कुशल भगत मैदान पर आते हुए गेंदबाज में परिवर्तन, गेंदबाज धीरज पाटिल। मजा आएगा, बड़ा बैटल, मजा आएगा। 18 गेंद 23 की आवश्यकता, रफ्तार के सौदागर 30 गेंदबाज का इस्तेमाल किया, 17-18 कदमों का रनअप लेते हुए। ब्लॉक कॉल की गेंद, बॉलर बैक ड्राइव, व्हाट अ फील्डिंग का बहुत ही शानदार मुजाहरा दिखा। एक कदम भी आगे बढ़ाएंगे तो गिल्लियां भी कर देंगे, मानो चेतावनी सी दी इस समय गेंदबाज ने। 4 ओवर का मुकाबले में पहले P1 में 15 रन बने, पावर प्ले का इस्तेमाल किया बल्लेबाज ने, लेकिन क्या अब गेंदबाज की बारी, ये भी बताएंगे यहां पर गेंदबाज के तौर पर। बल्लेबाज कुशल भगत सेकंड पर, अनिकेत कोहली माफ कीजिए 15 पर खेलते हुए सेकंड पर आते हुए। इस बीच ऑन साइड में खेलने की चाहत रखी थी, लेकिन फिसले यहां पर गेंदबाज फिसल गए, क्योंकि ये जो गेंदबाज है ना 17-18 कदमों का रनअप लेकर गेंदबाजी करते हैं, और जब गेंद को रिलीज करते हैं तो कमर में झुकते हैं, और वहां से झुकने के लिए कम से कम 170 डिग्री झुकते हैं, और वहां से ऊपर आने के लिए उनको काफी समय लगता है, जिसके कारण वो गेंद को फील्ड नहीं कर पाए। नतीजा आपके सामने, 1 रन का इजाफा होता हुआ। पहले ओवर में बोलबाला बल्लेबाजों का, दूसरे ओवर में गेंदबाजों का। मजा आएगा पर, बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी। मजा आ रहा है गेंद का, गेंदबाजी में ये बाउंस गेंद, ये खराब गेंद कहलाई जाएगी, और अंपायर का इशारा बिल्कुल वाइड का इशारा किया जाएगा, और 1 फॉर ओवर्स यानी कि बाउंस की यहाँ पर चेतावनी दी गई यहाँ पर गेंदबाज को। ये गेंदबाजी पहले चलती थी जब 1975 1979 में जब वेस्ट इंडीज ने 2 लगातार विश्व कप जीते थे, तो इस प्रकार की गेंदबाजी चलती थी। अब इस गेंदबाज के ऊपर बैन आ चुका है, यानी कि 1 ओवर में आप एक ही बाउंस कर सकते हैं, क्योंकि गेंदबाज का इरादा हो सकता है बल्लेबाज को चोट पहुंचाने का, जिसके कारण नियम में काफी यहां पर तब्दीली बन चुकी है। टीम का स्कोर 1 से आगे बढ़ेगा, 17 और 17 का खतरा अब बल्लेबाज के ऊपर या फिर गेंदबाज के ऊपर। मजा आ रहा है दोपहर के सत्र में चलता हुआ शानदार जानदार मुकाबला। आपकी बार, बल्ले का फेस तो खोला जरूर है, गेंद सीमा पार, अंपायर का इशारा, सीधा 4 रन। वाह वाह, लाइव टेलीकास्ट पे डांस भी चल रहा है कारकों पर के। ये दर्शक काफी उत्साह रहते हैं, जिनसे बेइंतहा मोहब्बत करते हैं, और डीजी भी आप मैं कहूँगा पावरफुल रंग में आ चुके हैं। मुकाबला भी रंग में आ चुका है, क्योंकि आज अंतिम चरण में मुकाबला जगह आता हुआ।
टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ, फुल स्कोर में इजाफा, एक और शानदार चौका, टीम के स्कोर में वृद्धि 21, एक विकेट के नुकसान पर। पुलटास गेंद, दिशा दी गेंद को, व्हाट अ शॉट, क्या कमाल की नजाकत यहाँ पर, यूजिंग द पेस अपर ब्यूटीफुली, और यहां से मिलेंगे 2 रन का इजाफा। कौन कहते हैं क्रिकेट के लिए ताकत की जरूरत है, तकनीक भी काफी बन सकती है, और ये फुल टॉस गेंद थी, काफी गति के साथ फेंकी हुई गेंद थी, दिशा दी गेंद को, गैप ढूंढा जरूर था, फील्डिंग भी काफी शानदार हुई, 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, फुल स्कोर में इजाफा, टीम का स्कोर बन चुका है 23, एक विकेट के नुकसान के ऊपर। जीत के लिए 38 का सफर, उसमें से 23 रन आते हुए अब समीकरण आसान सा है, जीत के लिए 15 रन की आवश्यकता, महज 14 गेंदे 15 की आवश्यकता। रफ एंड टफ नेट टू नेट फाइट मुकाबला, बैकफुट पर गए, गेंद को दिशा दी, डायरेक्ट हिट, होती तो बल्लेबाज लौट सकते थे लेकिन नहीं यहां पर, और चूंकि किस्मत ने साथ दिया और यहां से 2 रन जरूर मिलेंगे। ये यदि हिट होती तो बल्लेबाज को बिल्कुल जाना पड़ सकता था बाहर, लेकिन किस्मत के आधार के ऊपर भाग्यशाली रहे, मिलेंगे यहां से 2 रन, 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा 25, एक विकेट के नुकसान के ऊपर। अच्छी गेंदबाजी यहां पर धीरज पाठी की, 13 गेंदे 13 की आवश्यकता। देखिए जरा किसमें कितना दम है, ये 13 मुकाबला है या फिर मेरा, 13 या फिर मेरा, मजा आएगा खेल का। 13 गेंदे 13 की आवश्यकता, लाजवाब मुकाबला, शानदार प्रतियोगिता, दोपहर का सत्र और खाना खाने के बाद बहुत ही ताजीला मुकाबला बीच मैदान पर। पुलटास गेंद, अंपायर को शक की निगाह से जरूर देखा, गेंद जा रही फालने के रीजन में, दिशा दी गेंद को केवल सॉफ्ट हैंड से के अलावा शॉट था, और ये देखना है अब ये क्या हुआ। अंपायर को शक की निगाह से देखा, चोट जरूर आई खिलाड़ी को, लेकिन वहां से खिलाड़ी की पूछताछ भी की गई। यस, पानी की मांग की गई है, पानी लेके जाना है, पानी लेके जाना है, क्योंकि यहाँ पर धूप काफी है, धूप के साथ रनिंग भी अच्छी की है बल्लेबाजों ने, कब से दौड़ रहे हैं, तो पानी की मांग की जाएगी। नॉट आउट है, यहां पर चेक किया है। चलो मुकाबले को आगाज करेंगे, बल्लेबाज को अच्छा लगने के बाद 2 रन का इजाफा होगा, और का बाद समापन बताएंगे हमारे स्कोरर। बच्ची हुई गेंदे 12 और समीकरण बनेगा 11 की आवश्यकता। जगह क्या हो गया, नेट टू नेट फाइट मुकाबला है, 12 गेंदे 11 की आवश्यकता। अब यहां से आपको मौका नहीं मिलेगा, जो जीत गया वो सिकंदर, जो हारा वो प्रतियोगिता के बाहर। सर मच्छिंद्र सर, आता जर बघायला गेला 12 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता। भानुदास हा असा अनुभवी खेळाडू आहे की तो जरा कर्णधार पद सांभाळताना काहीशे बदल करताना दिसतोय। अजूनही त्याच्याकडं 12 चेंडूमध्ये 11 धावा आहेत, पण त्याच्याकडं सुदेश साळुंके सारखा एक चांगला गोलंदाज आहे, पण त्याला त्याच्या नावाला साजेशी गोलंदाजी करावी लागेल। भले जरी तो पहिले षटक टाकत असतो हमेशा पॉवर प्लेच्या वेळेला, पण जी यावेळेला त्याला दिलेलं 3रं षटक फेकण्याची जिम्मेदारी ती त्याला पार पाडावी लागेल। आणि जर भानुदासच्या श्रेयांश आणि गौरांश इलेव्हन संघाला विजयी करून न्यायचा असेल तर त्यासाठी सुदेशची या षटकाची भूमिका ही बरीच मोठी निर्णायक भूमिका असणार आहे। यस, क्या बात है। चलो टॉस के लिए हम गुजारिश करना चाहेंगे नीलेश्वर में जावले टीम विनर्स वर्सेस गवान योद्धा। अमर दादा बताएंगे शेड्यूल, उसके बाद क्या सेम शेड्यूल रहेगा। यस, तो जीत के लिए समीकरण बनेगा 12 गेंदे 11 की आवश्यकता। पहले ओवर में मिले यहाँ पर कुल मिलाकर शानदार शुरुआत के साथ बल्लेबाज ने रन बनाए थे 15, दूसरे में रन बने यहाँ पर कुल मिलाकर 12, यानी कि टीम का स्कोर अच्छा हो चुका है 27 पर 1 विकेट, और यहाँ पर समीकरण बनेगा 12 गेंदे 11 की आवश्यकता। ये मुकाबला जगह दिखता मुकाबला आसान है, लेकिन बल्लेबाज की जो जिगरबाज बल्लेबाजी मैदान पर चल रही है वो भी काबिल तारीफ है, क्योंकि जहां पर मौका मिले रन बना रहे, जहां पर रन चुराने पड़े वहां पर चुराए जा रहे, यानी कि रनों का जो सिलसिला है वो थमा नहीं मैदान के ऊपर, वो हमेशा कायम रखा है और यही सिलसिला बरकरार रखा है, जिसके कारण मुकाबला आसान सा बनता नजर आ रहा है। 12 गेंदे अब 11 की आवश्यकता। मजा आ रहा है खेल का, क्योंकि आज उलवा नॉट प्रीमियर लीग का अंतिम सफर है। अंतिम चरण में यह प्रतियोगिता आती हुई गेंदबाजी में परिवर्तन हुआ, गेंदबाज आते हुए सुदेश सालुंके, जिसकी चर्चा की थी जगह ने, और ये हेलीकॉप्टर उड़ा दिया स्क्रीन के सामने, खिलाड़ी मौजूद, आसान सा कैच, एक और विकेट का पतन। अब समीकरण बनेगा 11 गेंदे 11 की आवश्यकता।
है, हम सब कुछ भुला देंगे लेकिन उल्वा नॉर्थ प्रीमियर लीग को कभी ना भुलाएंगे। क्या सफर रहा प्रतियोगिता का 5वां संस्करण में, हम 6ठे संस्करण में पहुंच चुके हैं। पर 5 साल का शानदार यादगार सफर और सफलतापूर्वक सफलता के बाद ये 6ठा संस्करण हम कभी ना भूल पाएंगे उल्वा नॉर्थ प्रीमियर लीग के इस सफर को। आप समीकरण बनेगा बची हुई गेंदे 11 और जीत के लिए 11 की आवश्यकता। जगह आपने ठीक कहा था कि सालुंग के जैसे गेंदबाज का यहाँ पर इस्तेमाल करना बेहद जरूरी है और वो मैदान पर किया जा रहा है कप्तान की ओर से। ओ इस बार कट करना चाहते थे गेंद को, बहुत ही शानदार गेंद स्टेट यहाँ पर स्टेट ड्राइव खेलना चाहते थे। आप समीकरण में बनेगा काफी रफ्तार के साथ समीकरण बदलता हुआ। जीत के लिए 10 गेंदे, अब 11 की आवश्यकता। सुदेश सालुंके की शानदार गेंदबाजी, जगह आपको तजुर्बा है क्योंकि आप क्रिकेट खेलते हैं और यहाँ के खिलाड़ी से वाकिफ है आप। इसके लिए आपने जो यहाँ पर कप्तान को जो सलाह दी थी माइक से, उन्होंने वो चुन भी ली मैदान के ऊपर। 10 गेंदे 11 की आवश्यकता। मजा आ रहा है खेल में। आपकी बार भी डॉट गेंद की समाप्ति, लगातार डॉट गेंद की समाप्ति दर्शा रही है कि इस समय अजीब शान गेंदबाजी हो रही है और बल्लेबाज को यहां पर चकमा दिया जा रहा है। बल्लेबाज को दबाव में लाकर खड़ा किया जा गया। समीकरण था 12 गेंदे 11, 11 गेंदे 11, 10 गेंदे 11, अब 9 गेंदे 11। इस बार जरूर खेला गेंद को गैप में, खिलाड़ी वहां पर मौजूद काउ कॉर्नर पर, जब तक गेंद को फील करे 1 ही रन मिलेगा। हाफ समीकरण बनेगा बची हुई गेंदे 8 और समीकरण बनेगा 10 रन की आवश्यकता। यानी कि 10 का दम दिखाना होगा बल्लेबाज को और रुकाने होंगे रन गेंदबाज को। नहीं लग रहा था जगह कि पहले ओवर में रन आए थे 15, दूसरे ओवर में मिले थे 12, 27 बने थे। ऐसा लगा कि मुकाबला 3 ओवर में समाप्त किया जाएगा, लेकिन रुख बदल चुका है मैदान के ऊपर। सबसे महंगे खिलाड़ी है सुदेश सालुंके, 20,000 इनकी बोली लगी थी यहां पर इस यूनियन पे उल्वा नॉर्थ प्रीमियर लीग में। टॉस ऑन द टॉस खेला, दिशा दी, पुल यहां पर अनसक्सेसफुल। ओ माय गॉड, इस कैच को लेना चाहिए था लेकिन कैच को छोड़ दिया। जगह लगता है ये कैच काफी अहम होगा। तीसरे अंपायर की मांग भी की है, चर्चा करके इस कैच के बारे में। सर कॅचेस विन द मॅचेस. ज्या पण सिच्युएशन मध्ये आता जी सिच्युएशन चालू आहे त्या सिच्युएशन मध्ये कॅचेस पकडणं हे मतलब याचं आहे, गरजेचं आहे. तीसरे अंपायर की मांग की गई। यहाँ पर यह कैच होता तो 2 रन बच सकते थे या 1 रन बच बीच सकता था, खिलाड़ी भी आउट हो सकते थे, नए खिलाड़ी को फिर वापस सेट होने में समय लग सकता था। लेकिन ये कैच छोड़ा गेंदबाज ने, जिस तरह से गेंदबाज ने दौड़ लगा दी, आसान नहीं था उनके लिए क्योंकि रिलीज ऑफ डिलीवरी फॉलो थ्रू में बैलेंस करना, फिर डिलीवरी करना, उसके बाद दौड़ना, उसके बाद जजमेंट करना, उसके बाद कैच को लपकना इतना आसान नहीं था जितना यहाँ से दिख रहा था। लेकिन देखना है यहाँ पर सर जरा सर इकडे या, कारण दुसरे जे थर्ड अंपायर आहेत आपले ते जेवणासाठी गेलेत. अब निगाहें जम चुकी है यहाँ पर इस टीवी मॉनिटर के ऊपर क्योंकि ये रन आउट है तो फिर 1 रन कम हो सकता है, अगर नॉट आउट है 1 रन बढ़ सकता है। ये विकेट के लिए नहीं बल्कि रनों के यहाँ पर रुकाने के लिए ये कड़ी अपील बन सकती है और बल्लेबाज भी आउट हो सकते हैं जो कि सेट बल्लेबाज स्ट्राइक एंड पर है। जिस बल्लेबाज कुशल ने यहाँ पर तबाही मचाई, अब तक 10 रन बनाए, 4 गेंदों में बड़े हिट लगाने के लिए माहिर है खिलाड़ी, कूट कूट कर काबिलियत भरी है और इस खिलाड़ी में क्षमता है, कभी भी मुकाबले का रुख बदल सकता है। और फलंदाज बाद, यस क्या बात है बल्लेबाज। तो आप समीकरण बनेगा 7 गेंदे 9 रन की आवश्यकता।
फिलहाल तो इस मुकाबले को घुमा दिया यहाँ पर इस गेंदबाज ने जगह, क्योंकि जिस प्रकार से गेंदबाजी भी समीकरण था 12 गेंदे 11, 11 गेंदे 11, 10 गेंदे 11, 9 गेंदे 11, 8 गेंदे 10, आप समीकरण बचा है 7 गेंदे 9 रन। जगह यदि आने वाली गेंद डॉट जाएगी ना तो ये मुकाबला आपके रूह को कांप लेगा और आपके पैरों तरफ जमीन खिसक जाएगी, आपके दिमाग को सुन करेगा मुकाबला और गर्मी में और आग लगाएगा ये मुकाबला मैदान पर। इस बीच ये गेंद यहां पर गेंद को जरूर खेल दिया ऑन साइड में, ऑन टाइप के जरिए खिलाड़ी वहां पर मौजूद है, लेकिन ये गलती मैदान के ऊपर काफी भारी पड़ सकती है। 2 रन यहां से मिलेंगे, तीसरी की तमन्ना। और क्या हुआ, अंपायर का इशारा देखना चाहेंगे, अंपायर जांच करना चाहेंगे, तब्दीश करना चाहेंगे। अंपायर से अनुरोध है कि आपको जगह पे बैठना है न बल्कि कहीं जाना है। जगह क्या लग रहा है, मुकाबला जिस प्रकार से हो रहा है आसान था मुकाबला, लेकिन अब आसान नहीं है जगह। क्रिकेट तर सोपं नक्कीच नाही आहे। शेवटच्या चेंडूवरती जोपर्यंत विजय घोषित होत नाहीये तोपर्यंत दोन्ही संघांनी प्रयत्न करणं हे गरजेचं असतं। तुमच्या रन जास्त असू द्या या रन्स कमी असू द्या, पण खेळ हा शेवटच्या विजय घोषित होण्यापर्यंत प्रत्येकाचे प्रयत्न होणं गरजेचं आहे। मग रन त्या 6 चेंडूमध्ये 5 असोत या 6 चेंडूमध्ये 36 असोत। क्या बात की यहाँ पर, बहुत अच्छी बात की आपने जगह, क्योंकि आपने क्रिकेट खेले, हमने क्रिकेट नहीं खेली है। जब से हम समझदार हो गए हमने माइक थमी है, क्रिकेट नहीं खेला हमने, लेकिन तजुर्बा काफ़ी अच्छा आपका, काफ़ी बढ़िया माहौल यहाँ पर बन चुका है। सभी दर्शकों का स्वागत करना चाहेंगे। जिस प्रकार से ये कुमार जिस जोश से प्रतियोगिता आगे बढ़ रही है, उल्वा चौका, ये चौका काफ़ी कुछ तब्दीली ला सकता है। तो अब स्कोरर हमें बताएंगे कितने रन बचे, बची भी 6 गेंदे और जीत के लिए समीकरण बनेगा 5 रन की आवश्यकता। जगह कोई ऐसा गेंदबाज है जो यहाँ पर बल्लेबाज को रुका सकता है, क्योंकि हमने देखा है मेडन ओवर भी देखा है, कभी कभी हमने देखा कि 12 गेंदों में 2 रन भी बचाती हुए देखे, तो 6 गेंद में 5 बचाना इतनी बड़ी बात नहीं है। क्या कहोगे जगह, क्योंकि ये मुकाबला इतना आसान नहीं है जितना कि आप लग रहा है। आता जर बघितलं तर उल्वे संघाचा 40+ गोलंदाज आहे प्रदीप खारकर, जो फिरकीचा जादूगार आहे, परंतु गोलंदाजासाठी एकही चेंडू माफी नसणार आहे। जर एक चेंडू जरी चुकीचा टाकला तरी मॅचचं पारड पूर्णतः बदलून जाईल, अशा प्रकारचा क्रिकेट सध्या अवस्थेत आहे। ये जगह यहाँ से गलती मतलब प्रतियोगिता से अलविदा, यहाँ से गलती मतलब फिर एक बार 365 दिन उल्वा नोट पे मिलने का इंतजार करना, लेकिन यहाँ से गेंदबाज को मुकाबला जीतना यानी समुंदर में आग लगाने के बराबर है। यहाँ से मुकाबले को जीतना यानी कि रेगिस्तान में पानी की एक एक बूंद ढूंढने के बराबर होगा। जीत के लिए 6 गेंदे और समीकरण बनेगा 5 रन की आवश्यकता। इस बार गेंद को बैकफुट में जाकर कट कर दिया, गैप में खेली हुई शॉट थी, लेकिन यहां से मिलेंगे 2 रन। हड़बड़ाहट मची और गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ, जरूर रन यहां से बनेंगे और 3 रन बने। यहां पर हड़बड़ाहट में आता हुआ मुकाबला और मुकाबले का रुख बदल चुका है। अब समीकरण बनेगा जगह 5 गेंदे 2 रन की महज आवश्यकता। ज्या क्षेत्ररक्षणामध्ये चालू असलेल्या चुका याच संघाला कुठेतरी पराभवाच्या दिशेने घेऊन जात आहेत का, कारण जरी सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये रन गेल्या असल्या त्यानंतर गोलंदाजांनी केलेलं कमबॅक, पण त्यांना साजेसं नसलेलं क्षेत्ररक्षण हे खूप घातक ठरते की काय, अशाच प्रकारचं हे माहौल इथं दिसतोय। जी हाँ, बहुत अच्छी बात की आपने। ऑन साइड में गेंद को दिशा दी और खिलाड़ी वहां पर मौजूद, वहां पर भी गलती हुई। इसी के साथ ये जीत है, शानदार जीत मैं कहूंगा। महेश स्पोर्ट्स शेलगढ़ टीम बड़ी शान और शौकत के साथ सुपर 4 में क्वालिफाई हो रहे। यहाँ पर आपको ढेर सारी बधाई। हार्ड लक श्रेयांश, गौरांश, 11 बामन नगरी ब्लास्टर टीम, हार्ड लक।